Quantum chemistry means the concept of physics applied on chemical world expressed in mathematical concept. म्हणजे काय, क्वांटम केमिस्ट्री म्हणजे फिजिक्सचे कन्सेप्ट आपण केमिकलच्या स्वरूपात अभ्यास करून मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये आपण एक्सप्रेस करतो, त्याला क्वांटम केमिस्ट्री म्हणतात. बॉर्न ओपेनहायमर अप्रॉक्सिमेशन. It is discovered by Max Born and J. Robert Oppenheimer in 1927. According to Born-Oppenheimer approximation, there are 4 types of energy. That is electronic energy, vibrational energy, rotational energy, translational energy. Born-Oppenheimer approximation नुसार एनर्जीचे 4 टाइप्स पडतात. इलेक्ट्रॉनिक एनर्जी, व्हायब्रेशनल एनर्जी, रोटेशनल एनर्जी अँड ट्रान्सलेशन एनर्जी. The total energy is equal to E total is equal to electronic energy, vibrational energy, rotational energy and translation energy. Therefore, the electronic energy is greater than vibrational energy, and vibrational energy is greater than rotational energy, and rotational energy is greater than the translation energy. We assume that nuclei and electron to be point masses and neglect spin orbit and other relativistic interaction. The molecular Hamiltonian can be written as molecular Hamiltonian आपण असे लिहू शकतो. H cap is equal to minus H cross square by 2 summation of A 1 by MA del alpha square minus H cross square by 2ME summation of I H cap is equal to minus H cross square by 2 summation of A 1 by MA del alpha square minus H cross square by 2ME summation of I del I square plus summation of beta is greater than alpha z beta E square by RAB minus summation of I z alpha E square RI alpha plus summation of I is greater than J E square by RIG. आता हे जे टर्म आहेत हॅमिल्टोनियनची, हे काय डिनोट करतात, where alpha and beta are nuclei and I and J are electron. Therefore, this first term is a kinetic energy term for the nuclei, and second term is the kinetic energy for the electron, and third term is the potential energy of repulsion of nuclei, and fourth term is potential energy of attraction of nuclei and electron. इथे इलेक्ट्रॉन काय आहे I आणि न्यूक्लिय काय अल्फा प्लस फिफ्थ टर्म इज पोटेन्शियल एनर्जी ऑफ रिपल्शन ऑफ इलेक्ट्रॉन. इथे इलेक्ट्रॉन आहे फक्त I आणि G, 2 इलेक्ट्रॉन आहे. हॅमिल्टोनियन सॉल्व करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, काय, जेव्हा रिपल्शन होतं तेव्हा पॉझिटिव्ह चार्ज येतं हॅमिल्टोनियनचा, आणि जेव्हा इलेक्ट्रॉन किंवा न्यूक्लियस किंवा इलेक्ट्रॉन रिपल्शन होतं तेव्हा पॉझिटिव्ह चार्ज येतं, आणि जेव्हा इलेक्ट्रॉन न्यूक्लियस अट्रॅक्शन होतं तेव्हा निगेटिव्ह चार्ज. This is the first term kinetic energy of nuclei, second term kinetic energy of electron, third term potential energy repulsion of nuclei, repulsion plus positive charge, potential energy of attraction of nuclei, attraction minus charge plus potential energy of repulsion of electron. Potential energy of repulsion electron म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज, जेव्हा रिपल्शन होतं तेव्हा पॉझिटिव्ह चार्ज. आता नाव फॉर एक्झाम्पल हॅमिल्टोनियन ऑफ H2 मॉलिक्यूल. H2 मॉलिक्यूल मध्ये किती न्यूक्लियस आणि किती इलेक्ट्रॉन आहे, तो 2 न्यूक्लियस आणि 2 इलेक्ट्रॉन आहे. देअरफॉर H cap is equal to minus H cross square by 2 MP
अल्फा स्क्वेअर. म्हणजे काय, आपण पहिली टर्म घेतला कशासाठी, न्यूक्लियससाठी, म्हणजे दोन न्यूक्लियस आहे अल्फा आणि बीटा, दोन न्यूक्लियस आहे. सेकंड टर्म एच क्रॉस स्क्वेअर बाय 2mp डेल बीटा स्क्वेअर. हे सेकंड टर्म कशासाठी झालं, सेकंड न्यूक्लियससाठी. आता फर्स्ट इलेक्ट्रॉनसाठी मायनस एच क्रॉस स्क्वेअर बाय 2me डेल वन स्क्वेअर. हे कशासाठी, फर्स्ट इलेक्ट्रॉनसाठी. आता सेकंड इलेक्ट्रॉनसाठी एच क्रॉस स्क्वेअर बाय 2me डेल 2 स्क्वेअर, हे सेकंडसाठी. आता काय झालं, दोन न्यूक्लियस आणि दोन इलेक्ट्रॉनचे टर्म झाले. आता या दोन न्यूक्लियसमध्ये आणि दोन इलेक्ट्रॉनमध्ये रिपल्शन अट्रॅक्शन कसं होते ते पाहूया. पहिले काय होतं, दोन्ही न्यूक्लियसमध्ये रिपल्शन होतं, म्हणून ई स्क्वेअर बाय आर अल्फा बीटा. म्हणजे काय झालं, दोन्ही अल्फा आणि बीटा आहेत, दोन न्यूक्लियसमध्ये काय झालं, रिपल्शन झालं. आता पहिला न्यूक्लियस आणि पहिल्या इलेक्ट्रॉन सोबत काय होते, अट्रॅक्शन होते, म्हणून मायनस ई स्क्वेअर आर वन अल्फा. आता पहिला इलेक्ट्रॉन हे दुसऱ्या न्यूक्लियस सोबत अट्रॅक्शन झालं, म्हणून ई स्क्वेअर बाय आर वन बीटा. आता दुसरा इलेक्ट्रॉन पहिल्या न्यूक्लियस सोबत अट्रॅक्शन झालं, ई स्क्वेअर बाय आर टू अल्फा. आणि दुसरा इलेक्ट्रॉन हे दुसऱ्या न्यूक्लियस सोबत अट्रॅक्ट झालं, म्हणून ई स्क्वेअर बाय आर टू बीटा. आता उरलं काय हो, दोन इलेक्ट्रॉन रिपल्शन उरलं, म्हणून ई स्क्वेअर बाय आर टू आर वन टू. रिपल्शन झालं म्हणून पॉझिटिव्ह चार्ज. दिस इज द इक्वेशन नंबर 2. फ्रॉम द इक्वेशन 2 the wave function and energy of a molecule can be written by using the Schrodinger wave equation as. Schrodinger wave equation काय म्हणते, H psi E psi. H psi is equal to E psi. इथं Q I आणि Q अल्फा काय घेतलो, एक इलेक्ट्रॉन आणि एक न्यूक्लियस आहे, H psi E psi. पण काय, न्यूक्लियसचं मास हे इलेक्ट्रॉनच्या मासपेक्षा जास्त असतं, म्हणून हे अल्फा म्हणजे काय, न्यूक्लियस आहे. मास ऑफ न्यूक्लियस इज ग्रेटर दॅन द मास ऑफ इलेक्ट्रॉन. Hence, the good approximation is, since the electron move much faster than nuclei, we can regard the nuclei as fixed while electron carry out their motion. म्हणजे काय, आपण काय कन्सिडर केलं, न्यूक्लिय जे आहे का नाही ते एका ठिकाणी फिक्स्ड आहे, आणि इलेक्ट्रॉन जे आहे का नाही ते मोशनमध्ये, म्हणजे ते न्यूक्लियसपेक्षा थाउजंड्स ऑफ टाइम फास्ट मोशनमध्ये असतं. म्हणून आपण काय केलं, न्यूक्लिअर कायनेटिक एनर्जी टर्म आहे का नाही ते आपण कॅन्सल केलं इक्वेशन 1 मधून. इक्वेशन 1 मध्ये न्यूक्लिअर कायनेटिक एनर्जी टर्म कोणते होते, फर्स्ट अँड थर्ड टर्म हे न्यूक्लिअर कायनेटिक एनर्जी. Therefore, we can neglect the nuclear kinetic energy term from equation 1. The electronic Schrodinger wave equation is H cap electronic, Vnn, psi electronic, U psi electronic. This is the equation number 4. न्यूक्लिअर कायनेटिक एनर्जी टर्म म्हणजे कोणते टर्म हो, पहिले टर्म आणि तिसरे टर्म. मग ते दोन टर्म कॅन्सल केल्यावर बाकीचे तीन टर्म कोणते उरले, द प्युअर इलेक्ट्रॉनिक हॅमिल्टोनियन एच इलेक्ट्रॉनिक इज सेकंड टर्म, एच क्रॉस स्क्वेअर बाय 2 समेशन ऑफ आय डेल आय स्क्वेअर मायनस समेशन ऑफ अल्फा समेशन ऑफ आय झेड क्रॉस अल्फा ई स्क्वेअर बाय आर आय अल्फा प्लस summation of j summation of I is greater than j e square by r I j. This is equation 5. इक्वेशन 4 मध्ये जे हे u टर्म होतं हे काय डिनोट करते हो, इलेक्ट्रॉनिक एनर्जी इन्क्लुडिंग इंटरन्यूक्लिअर रिपल्शन. आणि ह्या टर्मला काय म्हणतात, इलेक्ट्रॉनिक कोऑर्डिनेटर. काय म्हणते त्याला, इलेक्ट्रॉनिक कोऑर्डिनेटर.
आणि इक्वेशन 4 मध्ये व्ही एन एन टर्म होतं. व्ही एन एन टर्म हे काय, एक कॉन्स्टंट आहे. बट इट इज ट्रू दॅट द ओमिशन ऑफ constant from the Hamiltonian does not affect the wave function and simply decrease each energy eigenvalue by that constant. म्हणजे काय, हे व्ही एन एन जे टर्म आहे काय कॉन्स्टंट आहे. आणि जर हे व्ही एन एन कॉन्स्टंट टर्म जर आपण जर निग्लेक्ट जर केलो तर हॅमिल्टोनियनवर काही फरक पडतो का, नाही. म्हणून आपण हे व्ही एन एन टर्म व्ही एन एन हे कॉन्स्टंट टर्म आपण कॅन्सल करू शकतो. मग नाव इक्वेशन 4 becomes, hence equation 4 becomes ज्याचे इलेक्ट्रॉनिक साय इलेक्ट्रॉनिक ई इलेक्ट्रॉनिक साय इलेक्ट्रॉनिक एच साय ई साय. स्क्रोडिंजर वेव्ह इक्वेशन becomes एच साय ई साय इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रॉनिक. The approximation of separating electronic and nuclear motion is called Born-Oppenheimer approximation. Psi qy q alpha एक इलेक्ट्रॉनिक न्यूक्लियस, psi इलेक्ट्रॉनिक qy q alpha, psi n q alpha. If m electronic by m alpha raised to 1/4 summation